तर welcome students. After 5 or 6 days we can meet again. तर see that. तर आपण त्या प्रिन्सिपल सोल्युशन पर्यंत आलो होतो. तर see that again examples. तर second type of example is there. Find the principal solutions of. काय चाललं होतं आपलं? Find the principal solutions of the following equations. तर त्याच्यातलं एक आपण डिस्कस केलं होतं ऑफ दॅट ऑफ द sin theta equal to -1 हा. नाउ सेकंड वी कॅन डिस्कस दॅट अबाउट द tan. तर बघा, तर tan ऑफ थीटा इक्वल टू -1 बरोबर. आणि मग आता ह्याबद्दल आणखी विचार करायचा. तर सी दॅट now we have to know that first we have to think that of the standard value 1 आणि मग we know that त्याचप्रमाणे we know that tan of pi by 4 equal to that 1. तर tan of pi by 4 काय असतं आपलं 1. आणि मग आपल्याला परत जसे sin cos चे दोन अलाइड निगेटिव्हच्या बाबतीमध्ये उपयोगाला येतात तसेच याचे पण आहेत. आणि मग we know that tan of pi minus theta equal to minus tan theta आणि tan of 2 pi minus theta equal to minus tan theta. तर कोणते ते दोन अलाइड होते? tan of pi minus theta आणि equal to minus tan theta, tan of 2 pi minus theta equal to minus tan theta. आणि मग बघा, and therefore here our theta is a pi by 4 आणि मग बघा, therefore tan of pi minus pi by 4 equal to minus tan pi by 4. हे अलाइड प्रमाणे आलं बरोबर. therefore चालायचं. मग आता इथला वजाबाकी बेरीज करा. मग tan of 4 pi minus pi that is a 3 pi by 4 that is equal to -1 minus tan pi by 4 ची किंमत 1 झालं. म्हणजे एक सोल्युशन मिळाला. आणि पुढचं द्यायची त्याची मर्यादा 0 less than or equal to 3 pi by 4 strictly less than 2 pi. आणि म्हणून म्हणायचं and therefore 3 pi by 4 is the principal solution of given equation. तर एक व्हॅल्यू आली कोणानुसार? ह्या अलाइड प्रमाणे. आता दुसऱ्या अलाइडचा उपयोग करू. also tan of 2 pi minus pi by 4 equal to tan of एक मिनिट minus tan of that is a minus tan of pi by 4. मग याचा बेरीज वजाबाकी करूया. therefore tan of मग 4 2 8 आले, 8 वजा 1 राहिले तुमचे 7 pi by 4 that is -1 similar. and therefore and वाटल्यास आणखी म्हणूया 0 less than or equal to 7 pi by 4 strictly less than 2 pi. कारण 40 7 280 होतात, 305 अँगल तयार होतो बरोबर येतं. and therefore 7 pi by 4 is principal solution of given trigonometric equation. तर अशा ह्या दोन किमती प्रत्येक वेळेस आल्या. म्हणजे या ठिकाणचं प्लस साइन असेल तर कसं, मायनस साइन असेल तर कसं, ह्याचा विचार करा तुम्ही. म्हणजे मग तुम्हाला कुठल्याही विचारात तरी काही अडचण नाही. तर मायनस साठी दोन अलाइडचा उपयोग होतो, प्लस साठी एक स्टँडर्ड व्हॅल्यू आणि एका अलाइडचाच उपयोग होतो. आणि मग शेवटी द्यायचं नॉट मिस दॅट स्टेटमेंट्स देअर. आणि मग म्हणा and therefore 3 pi by 4 and 7 pi by 4 are the principal solutions of a given trigonometric equation tan theta equal to -1. अशा रीतीने तुम्हाला दोन प्रिन्सिपल सोल्युशन्स मिळाले. तर लाईक ऑफ दॅट ट्राय अगेन वन. तर आणखी एक दोन बघू म्हणजे आपल्याला परत मनात काही शंका राहणार नाही. तर सी दॅट थर्ड वन सिमिलर, काही अडचण नाही बघा. आता पण थोडासा बदलते देतात. स्क्वेअर रूट 3 टाइम्स कोसेक x इक्वल टू -2. तर काय दिलंय किंवा इकडे असं त्यांनी दिलंय, नंतर त्याला स्टेप बदलू प्लस दॅट 2 इक्वल टू 0. काही अडचण नाही बघा. आणि मग इथं पण त्याचे दोन अलाइड उपयोगात आणायचे. आणि आता आपण पाठीमागच्या वेळी जसं टेक्निक अवलंबत होतो प्लस साइन असताना तसं जा.
तर थोडासा बदल आहे, काही अडचण नाही, बघूया. मग त्या 2 ला तिकडे घेऊ. बघा, स्क्वेअर रूट 3 टाइम्स कोसेक x इक्वल टू -2 झालं. therefore that cosec x इक्वल टू -2 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 3 दिलेलं ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन असं बदलून झालं. लक्षात आलं. परंतु आपल्याला अलाइड कोणाचे आहेत? स्टँडर्ड वे, साइन, कॉस आणि टॅन. मग त्या भाषेत या, म्हणजे आपण स्टँडर्ड मध्ये येतो. मग कोसेक कोणाचा रेसिप्रोकल आहे? साइनचा. म्हणून साइन ऑफ x इक्वल टू स्क्वेअर रूट 3/2 आलं बघा. आणि मग आता स्क्वेअर रूट 3/2 असणारा अँगल आपल्याकडे आहे, त्यानुसार विचार करायचा. वी नो दॅट म्हणायचं तिथं साइन ऑफ π/3 60 डिग्री इक्वल टू स्क्वेअर रूट 3/2. आपल्याला काय माहितीये? साइन ऑफ π/3 इक्वल टू स्क्वेअर रूट 3/2. आणि मग आता साइनचे 2 अलाइड उपयोगात आणा. आणि मग काय असतं साइनच्या बद्दल? साइन ऑफ पाय प्लस थीटा आणि साइन ऑफ 2π मायनस थीटा. वी नो दॅट साइन ऑफ पाय प्लस एक्स, थीटाच्या ऐवजी एक्स घ्यायचा कारण इथे एक्स दिलाय. मग थीटा होता, थीटा घेतला. त्यानंतर दुसरा आहे साइन ऑफ 2π मायनस एक्स आणि हे येतं मायनस साइन ऑफ एक्स, हे पण येतं मायनस साइन ऑफ एक्स. तर असे त्याचा उपयोग करा. झालं. त्यामुळे तुम्हाला अलाइनचे सूत्र 11वीतले फार उपयोगीचे येतात. आणि आता एकेकाचा विचार करू. and therefore sin of pi plus π/6, sorry, sin of pi plus π/3 that is minus sin π/3. हे झालं अलाइड प्रमाण, पहिल्या सूत्राप्रमाणे. मग यांची बेरीज वजाबाकी करा. साइन ऑफ 3π प्लस पाय 4π/3 झाले, हे मायनस साइन आलं. साइन π/3 ची किंमत किती असते? स्क्वेअर रूट 3/2. बघा किती छान. आणि मग आता त्याची मर्यादा द्यायची. मग मायनस स्क्वेअर रूट 3/2 म्हटलं, हे व्हॅल्यू आली, याचा अर्थ अँड आणखी मर्यादा देऊ त्याची. 0 लेस दॅन ऑर इक्वल टू 4π/3 म्हणजे 60 4 240, 360 पेक्षा कमीच आहेत. and therefore 4π/3 is principal solution of given trigonometric equation. तर असं ते मिळते. म्हणजे एक आला 4π/3. आता दुसऱ्याचा विचार करू. दुसरं काय आहे? 2π मायनस थीटा घेऊन टाकायचं. नाव साइन ऑफ 2π मायनस π/3 सूत्राप्रमाणे चला इक्वल टू मायनस साइन ऑफ π/3 आला. therefore 3 2 6 आले. 6 वजा म्हणजे किती राहिले त्या ठिकाणी? 5π/3 that is -1 and बरोबर -1 आलं, अँगल आला, सोल्युशन मिळालं. आणि त्याच्या मर्यादेप्रमाणे ते होणार प्रिन्सिपल, कारण त्या ठिकाणचे आहेत 60 5 300 that is 360 strictly less than. आणि मग दुसरं वाक्य येणार therefore 5π/3 is principal solution of given trigonometric equation. म्हणजे निगेटिव्ह साठी 3 गोष्टींचा आपल्याला उपयोग होता. पहिलं स्टँडर्ड व्हॅल्यू, दुसरे त्याचे असणारे 2 निगेटिव्ह अलाइन्स. बरोबर. आणि मग शेवटी वाक्य द्यायचं ठरल्याप्रमाणे therefore 4π/3 and that of the 5π/3 are the principal solutions of given trigonometric equation. त्यानंतर आता एक सेकचं घेऊ. म्हणजे टॅनचं झालं, कोसेकचं झालं, सेकचं झालं. म्हणजे सेकचं आता मिळेल. तर फोर्थ वन सिमिलर. बघा स्क्वेअर रूट 3 टाइम्स sec of x plus 2 equal to 0. सेम थिंग, काही अडचण नाही बघा. तर या ठिकाणी आता आपल्याला कॉसचा उपयोग होईल. त्यामुळे प्रत्येकाचं आपण विचार केलाय त्याचप्रमाणे कन्सिडर करायचा. therefore मग आता लगेच चला sec of x इक्वल टू डायरेक्ट घेतो. हे 2 तिकडे गेले, मायनस झाले, -2 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 3 आले. पण आपल्याकडे अलाइड पटकन लक्षात राहण्यासाठी आपण साइन कॉस टॅनचा उपयोग करतो. म्हणून त्या सेकला कसं लिहिणार आपण? cos ऑफ x इक्वल टू याचा रेसिप्रोकल हा, याचा रेसिप्रोकल हा, म्हणजेच आले तुमचे स्क्वेअर रूट 3/2. आणि आपल्याला माहिती आहे what angle is there of the value taking square root 3/2 that is the 30 degree. बरोबर. आणि मग इथं म्हणायचं we know that
म्हणायचं त्या ठिकाणी स्पष्टपणे म्हणा. अगोदर ही व्हॅल्यू मग मायनसचे 2 आले. वी नो दॅट cos of pi by 6 30 degree that is the standard value square root 3/2. बरोबर, जे स्क्वेअर रूट 3/2 चा प्रश्न मिटला. आता cos चे 2 आले आहेत आपल्याकडे. कोणते? एक प्लस आणि एक मायनस. cos of pi minus x आणि cos of pi plus x both are becomes minus cos of x. म्हणून तुम्ही ते 11वीतलं त्या ठिकाणचं ते प्रकरण बघा, ट्रिगोनॉमेट्री नंबर 2, त्याच्यात हे सगळे सूत्र आहेत बघा. तेव्हा आपण 11वीत सांगतच होतो की हे फार उपयोगीचं आहे. झालं, आणि मग एक एकाला कन्सिडर करू. therefore cos of pi minus pi by 6 स्टेप बाय स्टेप जायचं इक्वल टू मायनस cos of pi by 6. इथं मायनस साइन. therefore मग वजाबाकी की बेरीज करा. cos of 6 pi minus that is cos of 5 pi by 6 that is minus square root 3/2. तर मायनस साइन आलं. ही व्हॅल्यू आपल्याकडे होतीच. आणि मग मर्यादा अप टू दॅट ऑफ द 360 डिग्री. पाय बाय 6 म्हणजे 30 डिग्री. 3/5 150 आहे तर लेस दॅन दॅट ऑफ द 2 पाय. and therefore 5 pi by 6 is principal solution of a given trigonometric equation square root 3 times sec x plus 2 equal to 0. झालं. त्यानंतर दुसरा आलाय also cos of pi plus pi by 6 बघा इक्वल टू मायनस cos of pi by 6. या सूत्राप्रमाणे आलं. x च्या ऐवजी pi by 6 आले. and therefore cos of याची बेरीज करा. आले तुमचे आता 7 pi by 6. किती छान. मायनस दॅट स्क्वेअर रूट 3/2. आणि मर्यादा आहे 0 लेस दॅन ऑर इक्वल टू 7 pi by 6 स्ट्रिक्टली लेस दॅन 2 pi. खात्री करायची. pi by 6 30 डिग्री. 30 चा 2 से 10 लेस दॅन 2 pi means 360 डिग्री. आणि मग वाक्य द्यायचं. and therefore 7 pi by 6 is also the principal solution of given trigonometric equations. तर हे का प्रिन्सिपल आले, सोल्युशन का झाले, ह्या छोट्या छोट्या गोष्टीवरून आपण आपला उद्देश सफल करणे. आणि मग शेवटी वाक्य द्यायचं. and therefore 5 pi by 6 7 pi by 6 are principal solutions of given trigonometric equations. तर like of that we can try all of that things. तर सर्वांचा विचार आपण केला. त्यानंतर तर एवढाच मुद्दा आपला त्या ठिकाणी होता. तर ते जनरल सोल्युशन आहे परंतु ते यावर्षी डिलीट झालंय. त्याच्यामुळे आपण त्याला थोडंसं थांबू. नंतर आपण त्याचा विचार करणारच. तर असे हे उदाहरणं होत्या. आणि मग आत्ता जाऊ पुढच्या मुद्द्याकडं. त्यामुळं यू कॅन स्टडी दॅट थिंग्स वेल. यू डू नॉट वेस्ट युअर टाइम. त्यानंतर आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर आपल्याला पुढं पाहिजे. आतापर्यंत आपण त्या ट्रिगोनॉमेट्रिक इक्वेशनचा प्रिन्सिपल सोल्युशन मिळवला. जनरल सोल्युशन सुद्धा मिळवायचं आहे परंतु त्याच्या वेळेनुसार आपण त्याचा विचार नंतर करूया. बरोबर. आणि मग आता आपल्याला आणखी एका सोल्युशनचा विचार करायचा आहे. बघा दॅट इज अ सोल्युशन ऑफ ट्रायंगल. सी दॅट वे. सोल्युशन ऑफ ट्रायंगल म्हणजे आता आपल्याला त्रिकोणाला सुद्धा सोडवायचं आहे. जसं आपण आपले ट्रिगोनॉमेट्रिक इक्वेशन सॉल्व केले, त्यांचं सोल्युशन्स मिळवलं, त्याचे जनरल सोल्युशनचा अर्थ पाहिला, प्रिन्सिपल सोल्युशनचा अर्थ पाहिला. प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये ते कसं प्रिन्सिपल होतं, प्लस व्हॅल्यू असेल तर कसं, अलाइड कसा, ह्या सर्व गोष्टींचा उपयोग झाला. परंतु टू सॉल्व दॅट द ट्रायंगल मीन्स व्हॉट इज द मिनिंग. एखादा त्रिकोणाचं सोल्युशन मिळवायचं म्हणजे काय हे आता शिकणं गरजेचं आहे. परंतु तो आपला महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे मेन पॉइंट इज सोल्युशन ऑफ ट्रायंगल. परंतु ते सोल्युशन मिळवण्यासाठी आपल्याला प्रथम 2-3 मुद्द्यांचा अगोदर विचार करावा लागेल. तर व्हॉट आर दॅट स्मॉल पॉइंट्स टू गेट द सोल्युशन ऑफ दॅट ट्रायंगल. नोट दॅट. आणि पहिला आहे पोलर कोऑर्डिनेट्स किंवा पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम. पोलर कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉइंट सिस्टीमच असते ती. मग आपण अगोदर पॉइंटचा विचार करू. पोलर कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉइंट. तर हा छोटासा मुद्दा आहे आणि दॅट वी कॅन लर्न इन दॅट ऑफ द 11th स्टँडर्ड. इन केस ऑफ दॅट ऑफ द
कॉम्प्लेक्स नंबर्स वगैरे त्या ठिकाणी आपण त्याला शिकलेलो होता. पण आता आणखी त्याचं थोडंसं डिटेल्समध्ये जाऊ. डिटेल्समध्ये शिकलो होतो आपण. तर सी दॅट. आणि मग आपल्याला माहिती आहे वेन वी हॅव टू फिक्स दॅट द पोझिशन ऑफ दॅट द पॉइंट इन अ प्लेन. मग एखाद्या बिंदूचं ठिकाण जर प्रतलामध्ये निश्चित करायचं असेल तर आपण आपल्या कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीमचा उपयोग घेतला. म्हणजे तिथं आपणाला ठराविक गोष्टींचा विचार करावा लागत होता. हे आता पाहिजेच पुढे आपणाला एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस, बरोबर. आणि त्यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन कोण असतो? आपला ओरिजिन ओ. आणि मग आपल्याला माहितीये एक्स अक्षापासून ह्या अंतरावरती अनेक बिंदू आहेत. देर आर अनलिमिटेड नंबर ऑफ पॉइंट्स विच आर एट अ डिस्टन्स एक्स. पण आपल्याला हाच पाहिजे, याचा अर्थ परत वाय अक्षाचं अंतर लागतं, बरोबर. आणि हे दोन अंतर जर आपल्याला माहित असले तरच आपण त्या ठिकाणी त्याचं ठिकाण निश्चित करू शकतो. म्हणजे फक्त वाय अक्षापासूनचं अंतर माहित असून चालत नाही किंवा एक्स अक्षावरचं अंतर माहित असून चालत नाही, तर दोन्ही निर्देशक पाहिजेत. आणि मग यालाच आपण म्हणतो एक्स त्या पॉइंटचं एक्स अक्षापासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे वाय निर्देशक उलट असतं, अपोजिट ऑफ दॅट. आणि त्या पॉइंटचं वाय अक्षापासूनचं डिस्टन्स परपेंडिक्युलर डिस्टन्स ते असतं त्याचा एक्स निर्देशक. आणि मग आपण त्या पी चे देतो कोऑर्डिनेट्स पी एक्स वाय पेअर, त्याला आपण कोऑर्डिनेट म्हणतो. लक्षात आलं. तर सी दॅट हे झालं आपलं कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये आहे. आता ह्या पोलर मध्ये काय काय मानायचं आहे, इथं जसं एक्स अक्ष वाय अक्ष ओरिजिन ओ होते तसंच आहे. तर सी दॅट नाउ लेट ओ बी अ फिक्स्ड पॉइंट इन दॅट ऑफ द प्लेन. तर ओ हा आपला कोण आहे आता? फिक्स्ड पॉइंट. बघा म्हणजे तो बदलत नाही, फिक्स्ड पॉइंट इन अ प्लेन झालं. त्यानंतर लेट अस कन्सिडर दॅट ऑफ द रे ओ एक्स ॲज अ फिक्स्ड रे. रे ओ एक्स बघा रे ओ एक्स ॲज अ फिक्स्ड रे, तो सुद्धा फिक्स आहे म्हणजे स्थिर आहे झालं. आणि मग तर ह्यांना अगोदर काय म्हणायचं त्याचा विचार करू. तर सी दॅट at that time this fixed point O is called that of the pole. त्यावेळेस त्या फिक्स्ड पॉइंटला या ठिकाणी काय म्हटलं जातं? पोल. and this ray OX is called that of the polar axis. म्हणजे जसे आपले त्या कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये एक्स अक्ष वाय अक्ष आणि ओरिजिन ओ आपला महत्वाचा असतो, तसंच इथं पोल आणि पोलर ऍक्सिस महत्वाचे असतात झालं. आणि मग आता आपल्याला पी हा पॉइंट पाहिजे. तर सी दॅट नाउ टू फिक्स द पोझिशन ऑफ दॅट पॉइंट पी कन्सिडर दॅट ऑफ द पॉइंट पी इज देअर. आणि मग आता मी पी हा पॉइंट जर कन्सिडर केला, बघा काय घडतंय ते लाईक ऑफ दॅट इन दिस वे. आणि इथं आपला पी हा पॉइंट आहे त्या रे ओ पी वरचा. आणि त्याचं ठिकाण जर निश्चित करायचं असेल तर आपल्याला दोन गोष्टी माहित असाव्या लागतात. कोणत्या ते बघा. नाउ टू फिक्स दॅट द पोझिशन ऑफ दॅट पॉइंट पी. बघा जसं एक अक्षापासून समान अंतरावरती अनेक पॉइंट्स असतात तसं एवढ्या अंतरावरती अनेक पॉइंट आहेत बघा, बरोबर. म्हणजे सर्कल जर आपण ड्रॉन केलं तर त्या सर्कलवरचे सगळे पॉइंट्स आपल्या पी ओ पी एवढ्या अंतरावरती येतात. आपल्याला पीच पाहिजे, याचा अर्थ ह्या अँगलचा उपयोग करावा लागेल. आणि मग बघा इफ वी नो दॅट, हे दोन अंतर किंवा दोन गोष्टी तुमच्याकडे पाहिजे. कोणत्या ते बघा. नाउ टू फिक्स द पोझिशन ऑफ दॅट पॉइंट पी इन दॅट ऑफ द प्लेन, इफ वी नो लेंथ ओ पी इक्वल टू आर अँड मेजर ऑफ अँगल एक्स ओ पी इक्वल टू दॅट ऑफ द थीटा. जर आपण त्या ओपीचा ओरिजिन पासूनचा अंतर आणि तो अँगल त्याच्या टर्मिनल आर वरचा पॉइंट कन्सिडर केला तरच आपल्याला पी चं ठिकाण निश्चित करता येतं. आता पी बदलणार नाही, बरोबर. कारण थिटा अँगल समजा माझा 45 डिग्री असेल तर 45 डिग्री वरती असणारा ओपी या अंतरावरती असणारा एकमेव एकच पॉइंट असणार, तो म्हणजे पी. इथे आपण त्याला पी म्हटलंय, थिटा म्हटलंय. आणि मग बघा to fix that the position of that point to be in that the plane, if we know length OP equal to R and measure of angle X OP equal to theta, then the ordered pair R theta. दोन गोष्टी वेगळ्या आहेत. एक आहे डिस्टन्स, दुसरा आहे अँगल. म्हणून आपल्याला लक्ष ठेवावं लागतं.
So see that. If to fix that the position of that point P, if we take a length OP equal to R and measure of angle XOP equal to theta, then the ordered pair क्रमानं येणाऱ्या दोन गोष्टी कोण, एक अंतर त्या P चं पोल पासून आणि दुसरा थीटा मेड बाय दॅट अँगल थीटा टू अवर पोलर एक्सिस is called the polar coordinates of that point P in that of the plane. त्यावेळेस त्यांना त्या बिंदूचे पोलर कोऑर्डिनेट्स म्हणा. आणि मग अशा रीतीने आपण P चं ठिकाण आता दुसऱ्या अर्थानं फिक्स केला. And therefore these coordinates are always written as similar. तोच कंस आहे, फक्त आपण त्याला म्हणणार PR theta are called the polar coordinates of that point P. मग ज्या सिस्टीमचा आपण उपयोग करत आहोत म्हणजेच त्या ठिकाणचा पोल, पोलर ऍक्सिस, अशा प्रकारे जी काही सिस्टीम तयार होते त्याला म्हणायचं पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम इन दॅट ऑफ द प्लेन, सिमिलरली दॅट ऑफ द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. बरोबर, कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. तर यांना म्हणायचं PR थीटा, ते निर्देशक आले. पोलर कोऑर्डिनेट्स म्हणायचं ज्या सिस्टीमचा तुम्ही उपयोग करता, पोल आणि पोलर ऍक्सिस, they are called that the polar coordinate system in that of the plane. झालं. मग हे दोन गोष्टींना आता P च्या संदर्भात जसं आपण कार्टेशियन मध्ये x कोऑर्डिनेट y कोऑर्डिनेट म्हणतो तसं r आणि थीटाला इथं सुद्धा नावं आहेत. बघा, आणि आता ते नावं सुद्धा स्पेशल आहेत. मग जर आपण P हा सारखे r ह्या अंतरावरती पॉइंटचा विचार केला तर अनेक पॉइंट्स तिथे येतात. त्यावेळेस OP equal to R becomes that the radius. आणि म्हणून this length OP equal to R of that point P is called that the radius vector. इथं त्याला म्हटलं जातं रेडियस व्हेक्टर. कारण डायरेक्शन आपली आहे ना अशी व्हेक्टर सारखीच आहे बघा, आणि रेडियस म्हटल्यानंतर त्याला मर्यादा येते, तो काय त्या ठिकाणी मिळून जातो. दॅट इज द रेडियस व्हेक्टर. This length OP equal to R is called the radius vector, and that measure of angle XOP equal to theta is called that the factorial angle. Factorial angle of that point P in that of the plane. त्यावेळेस त्या P ह्या बिंदूला दोन गोष्टी असतात. एक length OP equal to R known as a radius vector. This measure of angle XOP equal to theta as that of the vectorial angle. आणि मग आता आपणाला P चं ठिकाण निश्चित मिळवता आलं. तर अशा रीतीनं आपणाला हे दोन गोष्टी त्या ठिकाणी मिळाल्या. तर दिस रेडियस वेक्टर, वेक्टोरियल अँगल, लेंथ OP इक्वल टू R वगैरे काय असेल ते तुमच्याकडे मिळालं. त्या मग आता इथं बघा, रेडियस बद्दल तर आपण काहीच पर्याय नाही आहे. दॅट बिकम्स आवर ऑलवेज पॉझिटिव्ह. परंतु थीटा बद्दल आपल्याला थोडंसं रिस्ट्रिक्शन आहे. तर स्मॉल रिमार्क्स अबाउट दॅट. तर सी दॅट. तर पहिला रिमार्क बघा, नोट दॅट दिस वेक्टोरियल अँगल थीटा इज ऑलवेज स्मॉल नॉन निगेटिव्ह अँगल. तर तो आहे स्मॉल. पण आपण आता शिकलो 11वी मध्ये आपण कितीही मेजरचा अँगल मिळू शकतो. आपण जेवढे रोटेशन घ्याल तेवढं त्या ठिकाणचा अँगल आपणास प्राप्त होतो. बरोबर. अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह सेन्स म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू और पॉझिटिव्ह अमाउंट, क्लॉकवाईज निगेटिव्ह अमाउंट. मग इथं थीटा कसा असणार आहे? नोट दॅट हियर दिस वेक्टोरियल अँगल थीटा इज अ स्मॉल नॉन निगेटिव्ह अँगल मेड बाय दॅट रे OP. बघा, मेड बाय दॅट रे OP टू दॅट ऑफ द रे OX. म्हणजेच त्या रेडियस वेक्टरनं आपल्या पोलर ऍक्सिसशी केलेल्या कोणाचं माप हे नेहमी स्मॉल आणि नॉन निगेटिव्ह असतं. पॉझिटिव्ह हा शब्द नाही तिथं, नॉन निगेटिव्ह म्हणजे त्याच्यात 0 पण येतो. काय येतं ते आता बघा. तर हे झालं पहिला रिमार्क. याचा अर्थ आवर थीटा इज लाइक ऑफ दॅट 0 लेस दॅन ऑर इक्वल टू थीटा लेस दॅन ऑर इक्वल टू 2 पाय. आपण त्याला प्रिन्सिपल व्हॅल्यूज म्हणत होतो, प्रिन्सिपल सोल्युशन म्हणत होतो आतापर्यंत. म्हणजे आपल्या कोणाचं माप ह्या पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये सुद्धा 0 पासून 0 ला गृहीत धरून 360 पर्यंतच असतं, परंतु 360 नसतं.
कारण ते रोटेशन त्यावेळेस पूर्ण होतं. बरोबर, एका रोटेशन पर्यंतच आपण विचार करतो. तर हे झालं अबाउट इट्स मेजर 0 लेस दॅन इक्वल टू थीटा स्ट्रिक्टली लेस दॅन दॅट ऑफ द 2 पाय. आणि तो थीटा म्हणूनच कसा असतो, स्मॉल आणि नॉन निगेटिव्ह अँगल मेड बाय दॅट रे OP टू दॅट ऑफ द रे OX ऑर दॅट पोलर ॲक्सिस. आणि तिसरी गोष्ट महत्वाची, नोट दॅट दिस पोल O डू नॉट हॅव एनी पोलर कोऑर्डिनेट्स. कारण तिथं तुमचं अंतर पण नाहीसं होतं, रोटेशन पण नाहीसं होता. कारण एकच पॉइंट येतो ना. पोल म्हणजे कोण, पॉइंट. मग त्याला अंतर असतं का, रेडियस वेक्टर असू शकेल का, नाही. अँगल मेड बाय असू शकेल का, नाही. कारण रे पाहिजे ना तिथं, आपल्याला माहिती आहे. म्हणजे जर समजा मी एकच रे घेतला तर या ठिकाणची त्याचं मेजर असतं दॅट इज अ 0 अँगल. पण इथं पॉइंट आहे, पॉइंट असल्यामुळं त्याला रेडियस वेक्टर पण नसते, अँगल पण नसतो आहे. आणि म्हणून तर आपण तिसरा रिमार्क देणार, दिस पोल डू नॉट हॅव पोलर कोऑर्डिनेट्स. जरी म्हणजे त्या ठिकाणचा तो पॉइंट आहे म्हणून त्याला त्या ठिकाणी पोलर कोऑर्डिनेट्स नसतात. तर असं हे झालं तुमचं पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम. हा झाला पहिला मुद्दा. त्यानंतर सेकंड, मग आता दोन गोष्टी तुमच्याकडे प्राप्त झाल्या. कोण, एक आता आपण अगोदर शिकलेलो कार्टेशियन कोऑर्डिनेट्स किंवा कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम, आणि आताच त्या ठिकाणी पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम. आणि मग पुढे पाहिजे तो मुद्दा आपोआपच, रिलेशन बिटवीन. दोन सिस्टीमाला रिलेशन पाहिलाच पाहिजे. रिलेशन बिटवीन पोलर अँड कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. दोन्ही सिस्टीमच आहेत ना. व्यवस्था आपल्यासाठी कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम, पोलर अँड कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. तर ते सुद्धा आपल्याकडे आहे, म्हणजे ते सुद्धा आपण मिळवलंच आहे 11वी मध्ये. आता परत त्याचा आपण उपयोग करू. तर काय काय कन्स्ट्रक्शन करायचं त्याचा पण इथं आपण विचार करू. तर सी दॅट, तर एवढी सिस्टीम झाली पाहिजे. तर बघूया. आणि आता दोन सिस्टीम आहेत, कसं एकमेकांना आपण जॉईन करू त्याचा विचार करायचा. पण आपण आता जे नवीन शिकलो त्याचा विचार करू. लेट O be the pole and ray OX is the polar axis. इथं काय म्हणलं, पॉइंट O is the pole and ray OX is that of the polar axis of that Cartesian coordinate, of that polar coordinate system. हे त्याचे दोन महत्वाचे पॉइंट आहेत. त्या ठिकाणचा पोल आणि तो रे OX. बरोबर. त्यानंतर लेट, मग आता आपल्याला सिस्टीम तयार करायची आहे. याचा अर्थ आपण त्यांनाच काहीतरी मानायचं आहे. थोडंसं आणखी घेतो व्यवस्थित, प्रश्न काही नाही, सिंपल आहे. आणि मग हा झाला आपला पोल आणि हे झालं रे OX, दॅट इज द पोलर ॲक्सिस. देन consider this ray OX as that of the positive x axis or x axis. आणि त्या रे OX ला इकडे डाव्या साईडला आपण एक्सटेंड करू, म्हणजे त्याची निगेटिव्ह डायरेक्शन येत्या. म्हणजे वाटल्यास इथं आपण डॉट डॉट न दाखवू, आणि त्यालाच आपण इथं x ॲक्सिस म्हणणार. त्यानंतर दिस पोल O is called that of the origin. त्याच पोलला इथं आपण आता ओरिजिन म्हणणार. And a line perpendicular to that x axis at the point O is our y axis. झालं आपलं काम. बरोबर. तर त्याच पोल आणि पोलर ॲक्सिस पासूनच आपण आपली सिस्टीम तयार केली. आता मी त्याला इकडं एक्सटेंड करू शकतो, लाईक ऑफ दॅट. तर हा झाला x ॲक्सिस ओरिजिन O, y ॲक्सिस. आपल्या दुसऱ्या सिस्टीमनुसार पोल आणि रे OX ॲज दॅट ऑफ द पोलर ॲक्सिस. आणि मग आता दोन्ही गोष्टी सपोज करू. लेट PXY बी एनी पॉइंट इन दॅट ऑफ द प्लेन. मग ते निर्देशक आपल्याकडे आहेत अगोदर, म्हणून त्यांना मी अगोदर दिलं. आणि त्याच बिंदूचे आता पोलर निर्देशक मानू आपण R आणि थीटा. पॉइंट तोच वाटल्यास इथं म्हणूनच त्या ठिकाणी PR थीटा. इथं पुढचं वाक्य काय देणार आपण, तर हे अगोदर सिस्टीम कशी तयार झाली ती बघा. दोन्ही सिस्टीम एका ठिकाणीच आहेत. काय म्हटलं आपण, लेट PXY बी द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ दॅट पॉइंट P and let PR theta be the polar coordinates of that point P. हे झाले कार्टेशियन, हे झाले त्या ठिकाणी पोलर.
आणि आता ते रिलेशन आपल्याला पाहिजे. मग ज्यार्थी आपला पी हा पॉइंटचे पोलर कोऑर्डिनेट्स आहेत याचा अर्थ ते ओपी बरोबर आर येतं आणि हा अँगल मेड बाय दॅट वेक्टोरियल रेडियस वेक्टर टू दॅट ऑफ द पोलर ॲक्सिस दॅट इज द थीटा. म्हणून तर ते आले तुमचे आर थीटा. म्हणजे आर आणि थीटा आता माहिती झाल्या. हा थीटा आहे हा त्या ठिकाणी बघा दॅट इज द थीटा. आता एक्स आणि वाय कोण असतात बरं, त्यासाठी परपेंडिक्युलर पाहिजे म्हणून आपण आता उपयोग करूया. ड्रॉ अ परपेंडिक्युलर पीएम फ्रॉम दॅट पॉइंट पी. तर आपण काय टाकलं, परपेंडिक्युलर पीएम कोणापासून, पी ह्या पॉइंट पासून आणि कुठं, ऑन आवर एक्स ऍक्सिस ऑर पोलर ऍक्सिस, काही म्हणा त्याला. आता काही म्हणजे काही नाही, पोलर ऍक्सिस किंवा एक्स ऍक्सिस. आणि मग आपल्याला माहितीये देन दिस लेंथ पीएम इक्वल टू, हे सगळं आता चालू बघा आपण आपल्या मुद्द्याकडे. लेंथ पीएम इक्वल टू दॅट इज द वाय आणि लेंथ ओएम इक्वल टू एक्स. का, कारण पीएम हे एक्स अक्षापासूनचं अंतर म्हणून हे झालं वाय, ओएम हे वाय अक्षापासूनचं अंतर म्हणून ते झालं एक्स. आता ते दोनही निर्देशक तुमच्या समोर त्या डायग्राम मध्ये प्राप्त झाले. कसे, आर आणि थीटा पोलर कोऑर्डिनेट्स, एक्स आणि वाय कार्टेशियन कोऑर्डिनेट्स, दोन्ही सिस्टीम एकत्रित आल्या, दोन्ही निर्देशक आले, पॉइंट मात्र एकच. बरोबर. आणि मग आता आपण ट्रिगोनोमेट्री कडे जाणार, कारण आपण ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन मध्येच आहोत ना. आणि याच्यापासूनच आपण खऱ्या अर्थानं सुरुवात केली इन दॅट ऑफ द 11th स्टँडर्ड. आणि मग आपल्याला माहिती आहे म्हणजे फ्रॉम अ ट्रायंगल ओपीएम, काय तर फ्रॉम अ ट्रायंगल ओपीएम दॅट बघा cos थीटा इक्वल टू, cos थीटा बरोबर कोण असतं, दॅट इज द लॅटरल साइड अपॉन दॅट ओपी किंवा ओएम अपॉन ओपी. लगेच दिवा दॅट इज एक्स अपॉन आर. तर साइन थीटा बरोबर काय असतं, अपोजिट साइड पीएम हायपोटेनस ओपी दॅट इज वाय अपॉन आर. किती छान आलं बघा. आणि मग आता त्यांनाच आपण कलेक्ट करू. ह्या आर ला इकडे आणू, ह्या पण आर ला इकडे आणू, समीकरण व्यवस्थित कॉल करू. अँड देयरफॉर x इक्वल टू r cos थीटा कॉमा y इक्वल टू r sin थीटा. cos थीटा झालं r sin थीटाचा, r इकडे येतोय दॅट इज r sin थीटा. आणि हे झालं महत्वाचं रिलेशन त्या दोन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये. कारण r आणि थीटा हे तुमचे पोलर कोऑर्डिनेट्स आहेत, तर x आणि y हे तुमचे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आहेत. म्हणजे जर तुम्हाला पोलर कोऑर्डिनेट्स माहिती असतील तर ह्या सूत्रांवरून किंवा रिलेशन्स वरून तुम्ही त्याचे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स मिळवू शकता. आणि म्हणून बेसिकली दॅट x इक्वल टू r cos थीटा, y इक्वल टू r sin थीटा आर कॉल्ड द पोलर कोऑर्डिनेट्स ऑफ दॅट पॉइंट p, are the relations between that polar and Cartesian coordinate system. त्यांनाच आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम आणि पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम मधलं रिलेशन्स म्हणतो. आता याच्यावरून आपल्याला आणखी एक मुद्दा मिळतो. म्हणजे जर आपल्याला पोलर आले, आर आणि थीटा माहिती असले तर एक्स आणि वाय मिळू शकतो आपण. कधी कधी त्याच्या विरुद्ध पण विचारू शकतात. आणि मग फ्रॉम दिस रिलेशन अगेन सिमिलरली दॅट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर बरोबर काय असणार, साधा आहे हा, आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा प्लस आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा. आर स्क्वेअर कॉमन आले म्हणजे आर स्क्वेअर तुमचे शिल्लक राहिले. बरोबर. आणि मग इथं आपल्याला आता आर आणि थीटा मिळवता येतात. म्हणजे याच्यावरून आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट्स मिळवू शकतो. आता याच्यावरून आपण आर आणि थीटा किंवा पोलर कोऑर्डिनेट्स मिळवू शकता, एक्स आणि वाय माहिती असतील तर. and therefore r is the distance आणि म्हणून आपण पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट घेणार दॅट इज x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. म्हणजे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आले तर r ह्या सूत्राने मिळवा. पोलर कोऑर्डिनेट्स असतील तर x आणि y ह्या सूत्राने मिळवा. सगळं काही व्यवस्थित आहे, फक्त तुम्ही थोडंसं थिंकिंग करण्याचा प्रयत्न करा. झालं. त्यानंतर म्हणजे आता आपल्याला रेडियस वेक्टर r मिळाला. आता आपल्याला पाहिजे थीटा फॅक्टोरियल अँगल आणि तो सुद्धा इथूनच मिळवायचा. Also note that r sin theta बघा सिमिलर आहे upon that r cos theta that is y upon x. r sin theta y, r cos theta y upon x. आणि मग आपल्याला इथं अँगल किंवा वेक्टोरियल अँगल पण येतो. r r कॅन्सल, sin theta upon cos theta हे आपण कॉम्प्लेक्स नंबर मध्ये शिकलो बघा.
मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट मध्ये तेच होतं या ठिकाणी. हे होतं मॉड्युलस, हा होता तुमचा आर्ग्युमेंट. फक्त तिथं एक्स आणि वाय हे त्याचे रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट्स असतात. इथं एक्स आणि वाय हे त्या पॉइंटचे निर्देशक असतात. म्हणून तर आपण त्या ठिकाणी व्हेन डायग्राम शिकलो होता. बघा कुठला संबंध कुठं तयार होतो. and therefore tan theta equal to y upon x and therefore theta equal to असंच आपण देत होतो tan inverse of y upon x. आणि मग जर आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट्स माहिती असतील तर ह्या दोघांचा उपयोग करून आपण त्याचे पोलर कोऑर्डिनेट्स मिळवू शकता. आणि ह्या दोन्ही यांचा उपयोग करून आपल्याला त्यांच्यातलं नातं किंवा रिलेशन मिळालं. झालं. तर हा दुसरा मुद्दा तुमच्याकडं प्राप्त झाला. तर अशा रीतीने आपल्याला हे दोन मुद्दे या ठिकाणी पाहिजे होत्या. अजून आपण सोल्युशन ऑफ ट्रायंगल पर्यंत गेलेलो नाही. तर त्याचा विचार आपण आता थोडस याच्या तिसऱ्या मुद्द्याकडे जाऊ. फक्त प्रायमरी थिंग सांगतो कारण ते फार महत्वाचं आहे आता. आणि मग तिसऱ्या मुद्द्यामध्ये आपणाला पाहिजे ट्रायंगल. परंतु तो कसा पाहिजे ते बघा. म्हणजे आता ते आपण 10वी पर्यंत शिकलेलं आहात. म्हणून आता मी तिसऱ्या मुद्द्याकडे जातो. ट्रायंगल विथ युज्युअल नोटेशन, USUAL तेवढा मुद्दा सांगतो. छोटासा आहे, तुम्ही ते शिकलेला आहात. नसेल तर आता ते शिकूया. तर ट्रायंगल विथ इट्स युज्युअल नोटेशन किंवा विथ युज्युअल नोटेशन्स म्हणजे कोणताही ट्रायंगल युज्युअल नोटेशन्स मध्ये आपण कधी म्हणू शकतो याचा अर्थ त्या ट्रायंगलचं आपण थोडासा विचार करू आणि मग तुम्हाला त्या चौथ्या मुद्द्याकडे मी घेऊन जाणार. तर सी दॅट नाउ सपोज दॅट दिस इज अ ट्रायंगल ABC आणि मी ह्या दिलेल्या ट्रायंगलला युज्युअल नोटेशन्स मध्ये कधी आणायचं याचा अर्थ त्या त्रिकोणाला कोण कोण असतात ते बघा. म्हणजे दिस ट्रायंगल विल हॅव दॅट ऑफ द 3 व्हर्टायसेस अँड दॅट ऑफ द 3 अँगल्स. 3 शिरोबिंदू आणि 3 कोण तिथं असतात आणि 3 बाजू आहेत. परंतु आता बघूया काय घडतंय ते. आणि मग सपोज दॅट दिस लेंथ A अँगल A हा अँगल A आहे. हा आपण अँगल B मानू, हा अँगल C मानू. बघा आता युज्युअल नोटेशन तयार झाला. म्हणजे A हा व्हर्टेक्सला अँगल A मानायचा, B हा व्हर्टेक्सला अँगल B मानायचा, C हा व्हर्टेक्सला अँगल Cच मानायचा. आता राहिल्या बाजू 3 अँगल्स अँड 3 साइड्स. बरोबर. आता बाजू कोण A ह्या अँगल समोरची बाजू स्मॉल a न मानायची, ते नंतर आपण नाव देऊच. B ह्या अँगल समोरची बाजू स्मॉल b मानायची आणि C ह्या अँगल समोरची बाजू स्मॉल c मानूया. आणि मग अशा रीतीने जर आपण त्या ट्रायंगलला डिस्क्राइब करू किंवा सांगण्याचा प्रयत्न करू, then we can say that this is the triangle with its usual notations. त्यावेळेस त्या ट्रायंगलला म्हणायचं युज्युअल नोटेशन्स. आणि मग आता बघा, now see that a triangle ABC is said to be with its usual notation if length BC, बघा हे लेंथ प्रमाण झालं, हे साइड प्रमाण आलं. that is the side BC equal to A, length CA, बघा that is the side CA. आता इथं आलो आपण, त्याला म्हणायचं B, त्यानंतर लेंथ AB, वेल that is the side AB, त्याला जर आपण C मानलं, and angle A, angle B, angle C are the angles. हे angles कुठं आहेत मात्र? Are the angles at the vertices A, B and C respectively. Then we say that triangle ABC is in its usual notation. त्यावेळेस आपण त्या ट्रायंगलला युज्युअल नोटेशन मध्ये आहात किंवा मानलेलं जातं. म्हणजेच काय, अँगल ए समोरची बाजू स्मॉल a माना, व्हर्टेक्स ए चा अँगल कॅपिटल A माना. तसंच बाकीच्या व्हर्टेक्स साठी आपण विचार करा. म्हणजे लेंथ BC, साइड BC स्मॉल a, लेंथ CA, साइड CA स्मॉल b, लेंथ AB, साइड AB स्मॉल c. Angle A, angle B, angle C are the angles at the vertices A, B and that of the C. तर अशा रीतीनं आज तुम्हाला हे 2-3 मुद्दे मिळाले. तर ट्रायंगल विथ युज्युअल नोटेशन आपण डिस्कस केला आणि मग उद्याच्याला आपण त्याचं सोल्युशन म्हणजे काय याचा विचार करू. चालेल.